वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची बोलणी सुरू आहेत. अनेक पातळ्यांवरती अनेक गोष्टी घडत आहेत. या सगळ्या गोष्टी घडत असताना माध्यमातून त्याचं ज्या पद्धतीने वार्तांकन केलं जातंय बऱ्याचदा ते एक कल्ली असतं. आम्ही माध्यमांमधल्या मित्रांना मग सांगतो, त्यांना दुरुस्त करतो आणि जे काही योग्य भूमिका आहे, बाजू आहे, आम्ही ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अनेक माध्यमांमधले मित्र जे आहेत ते बातमी लावण्यापूर्वी आम्हाला फोन करतात, वंचित बहुजन आघाडीची बाजू काय ती जाणून घेतात आणि मग एक बॅलन्स रिपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इतर सोर्सेसमधून मिळालेली माहिती आणि आमच्याकडनं मिळालेली माहिती असा तो व्यवस्थित एक बॅलन्स रिपोर्ट करण्याचा अनेक पत्रकार मित्र प्रयत्न करताना दिसतात. काही लोक मात्र जाणून बुजून ठरवून एक कल्ली कार्यक्रम चालवतात, एक कलमी कार्यक्रम चालवतात. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करणं आणि वंचित बहुजन आघाडीचं होता होईल तितकं नुकसान करणं. या पद्धतीचा कार्यक्रम चालवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर कोण असेल, सध्याच्या घडीला महाराष्ट्रात नंबर 1चा कोण व्यक्ती असा असेल तर तो अर्थातच निखिल वागळे आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, काल पुन्हा एकदा निखिल वागळेंनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात गरळ ओकली. खरं तर आम्ही ठरवलं होतं की निखिल वागळे आणि तत्सम काही लोक जे आहेत यांच्याकडे 100% दुर्लक्ष करायचं, पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि आपली जी एनर्जी आहे, आपल्या युवकांची जी एनर्जी आहे ती पक्षाच्या प्रचारासाठी वापरायची, आपला अजेंडा जनमानसात रुजवण्यासाठी वापरायची. मात्र कधी कधी निखिल वागळे हे अतिरेक करतात. तो अतिरेक जनतेला सहन होत नाही. कार्यकर्ते फोन करतात आणि सांगतात की यांनी अति केलंय, याच्यावरती पक्षाकडनं काहीतरी प्रतिक्रिया गेली पाहिजे, भूमिका गेली पाहिजे. काल तसाच अतिरेक निखिल वागळेंनी केला कालच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आज या ठिकाणी भूमिका मांडावी लागत आहे. निखिल वागळे हे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात, बाळासाहेबांच्या विरोधात सातत्याने बोलतायत, त्याची जर काही आपण क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्या लक्षात येईल की कुठलंही कारण नसताना, काहीही संबंध नसताना, कुठलीच घटना घडलेली नसताना अचानक निखिल वागळेंनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. का केली असेल? कारण आतापर्यंतचे त्यांच्या भूमिका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या व्हिडिओत जे वारंवार येतं की मी काही नेत्यांशी बोलतो, मला काही सोर्सेस सांगतात, महाविकास आघाडीतल्या याच्याशी बोललो, त्याच्याशी बोललो, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की अर्थात निखिल वागळेंना कुणीतरी काहीतरी सांगतं आणि मग निखिल वागळे ते पुढे बोलायला सुरुवात करतात. प्रस्थापित पक्षांना विस्थापितांचं कुठलंच राजकारण पुढे गेलेलं आवडत नसतं. बाळासाहेब आंबेडकर नेमकं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातील विस्थापितांचं राजकारण उभं करतायत. हे प्रस्थापितांना सहन होणारं नाही, अतिशय त्रासदायक आणि झोंबणार आहे. त्यामुळे साहजिकच बाळासाहेबांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. माध्यमं ही त्यात सगळ्यात जास्त वापरली जातात. त्याच पद्धतीनं निखिल वागळेंचा सुद्धा वापर होतोय वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं राजकारण बदनाम करण्यासाठी. निखिल वागळे हे निर्भय बनो आंदोलन चालवतात. मला खरं हसायला येतं ते निर्भय बनो असं काही समोर आल्यावरती. आता तुम्ही म्हणाल हसायला काय येतं? जो माणूस चर्चा करायला घाबरतो, जो माणूस संवाद करायला घाबरतो, जो माणूस ज्याच्याबद्दल बोलतोय त्याला आधी ट्विटरला, फेसबुकला ब्लॉक करतो आणि मग त्याच्याबद्दल बोंबा टोकायला सुरुवात करतो, त्या माणसाला निर्भय म्हणाल का तुम्ही? वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेत्यांना, प्रवक्त्यांना निखिल वागळेंनी आधी ब्लॉक केलं आणि मग नंतर बोंबा ठोकायला सुरुवात केली. जे कार्यकर्ते तिथे जाऊन प्रश्न विचारतात, तर्काधारित चर्चा करायचा प्रयत्न करतात, त्या लोकांना सुद्धा तिथे ब्लॉक केलं जातं. आणि व्हिक्टिम कार्ड काय खेळतात निखिल वागळे? मला शिव्या देतात, अर्वाच्य शिव्या देतात. आता काही जण तर मला सरळ म्हणतात की हे शिव्या खायच्याच लायकीचे कामं करतात, तर शिव्याच खाणार ना, दुसरं काय खाणार? ठीक आहे, मी त्या मताशी सहमत नाहीये, शिव्या नाही दिला पाहिजे, आपण चर्चा केली पाहिजे. बरं, मला तर मी काही बोललोच नव्हतो निखिल वागळेंना, चर्चा सुद्धा सुरू झाली नव्हती, तरी सुद्धा ट्विटरवरती निखिल वागळेंनी ब्लॉक केलं. आता हे ब्लॉक करणं जे आहे ना, याची जर तुलनाच करायची असेल तर तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला दंगली घडतात त्यावेळेला अनेकदा रात्री झोपेत असलेल्या लोकांच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्या जातात आणि मग नंतर घरं पेटवून दिली जातात. निखिल वागळे याच पद्धतीने वागतायत. वंचित बहुजनांचं राजकारण बाळासाहेब गेली 40 वर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतायत. आज त्याला मूर्त स्वरूप येताना दिसतंय. आमच्यासारखे तरुण घरादाराची पर्वा न करता, करिअरची पर्वा न करता, कष्टाने घामाने कमवलेला आपला स्वतःचा पैसा या राजकारणात लावून काम करतोय आणि निखिल वागळे हे राजकारण संपवण्याचं काम करतायत. प्रस्थापितांच्या बाजूने हे काम करतायत.
एखाद्याच्या घराची कडी बाहेरून लावून घ्यायची आणि मग दंड थोपटायची, ये बाहेर चर्चेला, मी उभा आहे, या पद्धतीनं नसतं होत. निखिल वागळे सारख्या माणसाकडनं हे अभिप्रेत नव्हतं. निखिल वागळेंनी या पद्धतीनं वंचितच्या प्रवक्त्यांना सोशल मीडियावर ब्लॉक करायचं आणि मग वंचितचा बदनामीचा सगळा डाव आखायचा, हे अतिशय वेदना देणार आहे, अतिशय घाणेरडं आहे, लाज आणणार आहे. निखिल वागळे यांनी या पद्धतीनं वागून स्वतःची जी इमेज महाराष्ट्रात उभा केलेली होती तिचा स्वतःच्या हाताने चकनाचूर केलेला आहे, चुराडा केलेला आहे. निखिल वागळे काय म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये भांडणं लावतायत. त्याच व्हिडिओत हेच निखिल वागळे नंतर म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतक्या दिवसात एकत्र बसून सोडवता आलं नाही का. तर निखिल वागळे आपण काय बोलतोय ना याचं तारतम्य जरा आहे का तुम्हाला, कळतंय का आपण काय बोलतोय. आपण आधी जे 2 वाक्य बोललोय त्यानंतर त्याच्याच विरोधात दुसरी 2 वाक्य बोलतोय. तुमच्या व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्ही बाळासाहेबांना बदनाम करता, वंचित बहुजन आघाडीच्या माथ्यावर खापर फोडतात, बाळासाहेबांना जणू काय महाविकास आघाडी फोडायची अशा पद्धतीनं तुम्ही सगळं ते पोर्ट्रे करता आणि नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्हीच सुनवायला लागता. बरं काय सुनावता, जे ऑलरेडी बाळासाहेब म्हणतायत की महाविकास आघाडीचे नेते 2.5 वर्ष एकत्र आहेत, तुम्ही 48 जागा वाटून घेऊ शकला नाही. 2.5 वर्षात तुम्हाला 48 जागांचा ठरवता आला नाही कोण कुठली जागा निवडणार आहे. बाळासाहेब आंबेडकर सांगतात की 15 जागा अनरिझॉल्व्ड आहेत आणि अजूनही ते सॉल्व्ह झालेले नाहीये. त्याला जर का तुम्हाला सोडवायचं असेल तर लवकरात लवकर बसा आणि त्या 15 जागांचा निपटारा करा, तर आपल्याला पुढे जाता येईल. बाळासाहेबांनी हे 15 जागांचं सांगितल्यावर निखिल वागळेला झोंबतं. निखिल वागळे काय म्हणतात, प्रकाश आंबेडकरांचा काय संबंध. अरे काय बोलतोय आपण, याचं भान आहे का. जर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अलाइड पार्टनर म्हणून त्या अलायन्समध्ये घेतलं जात असेल, तर त्याचा भाग जर का आम्हाला समजला जात असेल, आम्हाला घेतला जात असेल त्या पद्धतीनं, तर तो आमचा अधिकार आहे त्यावर बोलणं. पण काय आहे ना, तिची एक मानसिकता असते, एक जातीय अहंगंड असतो, एक माज असतो की आम्ही काहीतरी ग्रेट आहोत, आम्ही काहीतरी मोठे आहोत, मग आम्ही सांगू तेच झालं पाहिजे. बाकीच्यांनी वरमान करून आम्हाला सांगायचं नाही काय करायचं, तुम्ही नाही ठरवायचं, आम्ही ठरवू ते होईल. ही जी काही मानसिकता आहे ना, वर्चस्ववादी मानसिकता, त्या मानसिकतेतून ही टीका येते की वंचित बहुजन आघाडी हा वंचित शोषित पीडितांचा पक्ष, हा आमच्या तोडीस तोड राजकारण करतो, हा आमच्यासारखे राजकीय डावपेच आखतो, हा आमच्या राजकारणाला बळी पडत नाही. कारण आजपर्यंत त्यांना सवय पडलेली होती, कुठला तरी एक तुकडा दिला, त्या नेत्याने घेतला, त्याच्या एका जागेवर सेटलमेंट केली, बाकी सगळ्या ठिकाणी पाठिंबा देऊन मोकळा झाला. हे राजकारण बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. जर हे राजकारण करायचं असतं तर बाळासाहेब प्रत्येक सरकारमध्ये केंद्रात मंत्री राहिले असते. किंबहुना बाळासाहेबांना राष्ट्रपती होण्याची सुद्धा संधी आली होती, ती सुद्धा नाकारली बाळासाहेबांनी. का, तर हे वंचित शोषितांचं राजकारण उभा करायचंय म्हणून. पण बदनाम कोणाला केलं जातंय, बाळासाहेबांनाच. आणि कोण करतंय, तथाकथित पुरोगामी पत्रकार, ज्यांना स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्यात, आंबेडकरवादी म्हणून घेण्यामध्ये खूप भूषण वाटतं, हेच आंबेडकरी समुदायाच्या विरोधात, त्या आंबेडकरी राजकारणाच्या विरोधात उभा राहिलेले. हा बामणी कावा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता इथून पुढे. ज्या पद्धतीनं हे पुरोगामी म्हणणारी मंडळी वंचित बहुजनांचंच राजकारण बदनाम करायला निघालेली आहे, ज्या प्रस्थापित पक्षांनी, प्रस्थापित नेत्यांनी गेली इतकी वर्ष वंचित बहुजनांना सत्तेचा कुठला वाटा दिला नाही, वर येऊ दिलं नाही, त्यांच्या विरोधात दंड थोपटून वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी उभा केली. आणि त्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे ही काम आज ह्या सगळे निखिल वागळे आणि तत्सम पुरोगामी म्हणवणारे पत्रकार करताना दिसत आहेत. यांच्या टीकेची बाजू बघा कशी आहे. निखिल वागळे म्हणतात की मला महाविकास आघाडीतल्या 3 नेत्यांशी बोललो, 4 नेत्यांशी बोललो, महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांनी मला हे सांगितलं, त्याने ते सांगितलं. निखिल वागळेंनी कधी वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्या प्रवक्त्याला फोन केलाय, विचारलंय तुमच्या बैठकीत काय ठरलंय, काय झालंय. जर्नलिझमचा, पत्रकारितेचा अतिशय बेसिक प्रिन्सिपल आहे की दोन्ही बाजू समजून घ्या आणि मग रिपोर्टिंग करा. इतका काळ पत्रकारितेत घालवलेले, संपादक पदावर राहिलेले निखिल वागळे हे बेसिक प्रिन्सिपल वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत का पायदळी तुडवतात. तुम्हाला भाजपच्या नेत्यांशी बोलताना लाज नाही वाटत, वंचितच्या नेत्यांशी बोलताना काय होतं तुम्हाला. करा की फोन, आम्हाला बोला, आमच्याशी, आम्ही आहोत ना तयार. असं ब्लॉक मारून पळून जाऊ नका. चर्चा करायच्या असतील तर उघडपणे करा. वंचित बहुजन आघाडीच्या एकाही अधिकृत पदाधिकाऱ्याने, प्रवक्त्याने, नेत्याने तुम्हाला कुठलीही शिवराळ भाषा कधी वापरली नाही. मग का ब्लॉक केलं तुम्ही सोशल मीडियावर सगळ्यांना. तुम्ही कुणाची सुपारी घेऊन करताय का हे, तुम्हाला कोणी सुपारी दिली का. माझा स्पष्ट आणि जाहीर सवाल आहे निखिल वागळेंना, तुम्हाला कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने किंवा नेत्याने सुपारी दिली आहे का वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याची. तुम्ही तशी सुपारी घेतली आहे का.
जर तसं असेल तर मी तुम्हाला एक ओपन ऑफर देतो, आमची सुपारी घ्या, आम्ही तुम्हाला सुपारी देतो. जर 15 जागांचा तिढा सुटत नाही महाविकास आघाडीतला, तो सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. बाळासाहेब आंबेडकरांनी जसं खरगेंना पत्र लिहिलं की या 15